11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेशाची दुसरी फेरी पूर्ण झाली आहे। दुसऱ्या फेरी अखेर म्हणजे 12 जूनपर्यंत जिल्ह्यात 47,418 विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी झाली आहे। दुसऱ्या फेरीची यादी शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे। दुसऱ्या फेरीत केवळ 839 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचं दिसून येतंय। उपसंचालक कार्यालयाकडून गेले महिनाभर 11वी प्रवेश ऑनलाईन प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने सुरू आहे। संपूर्ण राज्यात सुरू असलेली ही प्रक्रिया 5 फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे। आज अखेर फक्त 2च फेऱ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून या दुसऱ्या फेरीची ऑनलाईन प्रक्रिया 12 जून रोजी संपली आहे। जिल्ह्यात दुसऱ्या फेरीत केवळ 839 विद्यार्थ्यांची प्रवेश नोंदणी झाली आहे। त्यांची गुणवत्ता यादी शनिवारी जाहीर केली जाणार होती, पण तांत्रिक बिघाडामुळे ही गुणवत्ता यादी जाहीर होऊ शकली नाही। ती रविवारी संध्याकाळी जाहीर करण्यात आली। पहिल्या प्रवेश फेरीपासूनच सुरू झालेली सर्व्हर डाऊनची समस्या अजूनही कायम असल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यातून नाराजी व्यक्त होतीये। संपूर्ण राज्यात एकाच लॉग इनवर प्रवेश प्रक्रिया राबवण्याऐवजी प्रत्येक जिल्ह्याला वेगळा लॉग इन आणि प्रवेशाची लिंक दिली तर सर्व्हर डाऊनचा तांत्रिक समस्येच्या डोकेदुखीला सामोरं जावं लागणार नाही, अशी सूचना पालकांमधून पुढे आली आहे। आज जाहीर झालेल्या दुसऱ्या फेरीच्या गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या फेरीच्या तुलनेत फारसा फरक नसल्याचं दिसून आलं।